म्हणजे वरचं लिखित आहे असावं की मी ॲक्टर आहोत. तर संजय सावंत देसाईने तिकडे ग्रँडफ्रोडला एक दुग्ध केंद्र होतं. लाकडाचे पहिले बॉक्स असायचे तिथे दूध व्यवसाय तो संजय सावंत देसाई करायचा. तेव्हा हा सबीर यायचा, संतोष सावंत देसाई असे आमचे बरेचसे आपले चिपळूणचे खास खास मित्रचे सगळे आहेत. आपण मला खूप सपोर्ट केला त्या लोकांनी. आणि ते करता करता काय झालं, मग दिवसभर काही काम नसायचं. मग मी माझा एक मित्र होता, आम्ही बांद्राला लिंकिंग रोडला माल द्यायचो कपड्यांचं आपल्या गार्मेंट होतं. तर त्याच्यावर मी शिवाजी मंदिराच्या काट्यावर उभा असायचो, कारण दुसरं काही सोर्स नव्हता. असं एक अशी वेळ होती की मुंबई सोडायची. आणि मग सगळ्यांना वाटतं की मी स्ट्रगलर आहे, मी ॲक्टर स्ट्रगलर आहे. असं करता 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 अशा फार सारख्या ओळखी झाल्या. आणि संजय जाते नावाचा मुलगा मला बाबूजींकडे घेऊन गेला, मच्छिंद्र कांबळेंकडे. आणि वस्त्र नाटकामध्ये काम डन असं झालं. तर मी म्हटलं बघू इकडे नाटकात काम करूया. आवड तर होती, इकडे खूप काम केलं होतं. म्हणजे आपल्या छोटं मोठं गावामध्ये नमन सगळ्या गोष्टी केल्या होत्या. आणि करूया म्हटलं. आणि खूप सारे कलाकार ओळखीचे होते, तर त्यांना घेऊन गेलो आम्ही. मला दुसऱ्याची भूमिका दिली होती. असे 5-6 आर्टिस्ट आम्ही सिलेक्ट केले नाटकामध्ये. रिहर्सल वगैरे केली. आणि ज्या दिवशी नाटकाचा प्रयोग होता तर धुतराठाची भूमिका करणारा मुलगा तो नेमका तिथे आला होता. त्याच्या मी ज्यांना घेऊन गेलो ते सगळे रंग लावून नाटकात काम करत होते, फक्त मी काम करत नव्हतो. त्याला फार वाईट वाटलं. म्हटलं प्रत्येक ठिकाणी आपल्याला अपयश होतं. बरं ठीक आहे, ओके, एक दिवस जाते. मग काय मी काय नुसतं काय ओरडतात ना, गाववाले त्यांच्यावर ओरडत होतो. असे काही 5-6 प्रयोग केले. मग मी काय परत गेलो नाही तिकडे, कारण आपल्याला काही रोलच नव्हता. एक दिवशी वाशीला गेलो तर त्यांनी मला राक्षसाचे कपडे घालावले. मग मी राक्षस झालो. असे 2 प्रयोग केले. आणि म्हटलं कशासाठी आपण करतो, काय करतोय, काय आमच्याकडे काय करतेच नाही. हे झाल्यानंतर मग काय झालं, 1 महिना परत गेलो नाही. 1 महिना गेलो नाही. आणि मग परत वाशीला प्रयोग जेव्हा गेलो तेव्हा नेमका दुर्योधनाची भूमिका करणारा कलावंत आला नव्हता. तर बाबूजी मला हा प्रभाकराला त्याला कपडे घाल. मी लगेच कपडे घातले. आज तरी आपला मेकअप जाऊया आणि स्टेजवर जाऊया. आणि मी दुःशासनाची त्याची भूमिका केली. माझा दुसरा प्रयोग पार्ल्यात होता. आणि तिसरा प्रयोग होता शिवाजी मंदिरला. तर शिवाजी मंदिरला प्रयोग होता तर ओरिजिनल जो भूमिका करणारा कलावंत त्या दिवशी हाता होता. आता आम्ही दोघे, तर बाबूजी म्हणाले आपण टॉस करूया, छापा काटा करायचा. तू बोल छापकी काटा आणि तू बोल छापकी काटा, आपण कसं करूया. मी म्हटलं टॉस करून मला म्हटलं काम नको, तुम्हाला द्यायचं तर द्या, नाही तर मला काय असं काय एवढा काही इंटरेस्ट नाही आहे. आणि तर माझ्याकडे बघतच बसले की हे बोलल्यामुळे मी डेअरिंग केली. काय कोणाचं काय डेअरिंग केली. त्यांनी माझ्या मागे बस मेकअपला. आणि मी मेकअपला बसतो. मग सर 460 त्या प्रयोग केले नाटकाचे. आणि वस्त्र तिथून जी सुरुवात झाली तर मी माझ्या आयुष्यात कधीच थांबलो नाही. मी नोकरी वगैरे सगळं केलं, पण मी नोकरी करत करत बरेच वर्ष नाटकात कामं करत होतो. पण शेवटी कुठेतरी एक डिसिजन घ्यायला हवं. तेव्हा मी डिसिजन घेतलं, नोकरी सोडली. आणि जेव्हा पूर्णवेळ करत आलो तेव्हा आता तुम्ही म्हणलात की मी नाटक करत होतो, वस्त्रहरण करत होतो, स्ट्रगल करत होता. लग्न झालं, 11 महिने झाले. आणि 11 महिन्यानंतर तुम्ही विद्यावाहिनीला घेऊन मुंबईत गेला. आणि खरंच या सगळ्या लोकांना खरंच ऐकायला आवडेल की एका यशस्वी पुरुषामागे यशस्वी स्त्री असते. विद्यावाहिनीने जे काही केलंय तुम्हाला अभिनेता म्हणून बघण्यासाठी, ते जे काही स्ट्रगल आहे ना, म्हणजे अगदी रेशनिंगच्या तेला ह्याच्यासाठी रॉकेलसाठी लागलेली लाईन किंवा टिकल्याचं, ते जरा सांगितलं तर प्रेक्षकांना तर बरं होईल. कसं असतं की आता सर्वसाधारणपणे प्रत्येक पुरुषाच्या मागे एक यशस्वी स्त्री असते. तशी माझी बायको माझ्या पाठीमागे उभी होती. मी आता हेपर्यंत यश मिळवू शकतो तर माझ्या बायकोमुळे. काही कोणाचं तरी सहकार्य पाहिजे असतं ना, आपला सपोर्ट पाहिजे असतो. आम्ही जेव्हा बायकोला मुंबईत घेऊन गेलो तेव्हा मी भाड्याच्या घरात राहायचो. पण काही काही गोष्टी ज्या कॉम्प्रोमाइज करायला लागतात. आपल्याला जेवण खाणं आहे, रॉकेला हे आहे, तेवढ्या या सगळ्या आपल्याला काही नव्हतं. तर ती माझी बायको जेवढं स्ट्रगल करत होती ते मला कधी तरी ऐकून दाखवलं नाही. आता हल्ली प्रकट तिच्या पण मुलाखती जास्त व्हायला लागल्या. तिला मुलाखतीला माझ्यापेक्षा जास्त होतं. तिच्या 2 मुलाखतीमध्ये मला कळलं की तिने माझ्यासाठी एवढं स्ट्रगल केलं. त्याच्याबद्दल खरंच मला माहिती नव्हतं. तर तिचं असं एक म्हणजे गोष्ट अशी आहे की आम्हाला ते रॉकेल लागायचं, आमचं रेशन कार्ड नव्हतं. तर शेजाऱ्यांकडनं ती रॉकेल घ्यायची ब्लॅकने. पण ती बाई अशी होती की ही तिला लाईन उभी करायची. ती रॉकेल घ्यायची 2-2 तास उभी राहून. आणि ती ब्लॅकने याला जास्त पैसे घेऊन चालले घ्यायची. हे मला खरंच माहिती नव्हतं आतापर्यंत.
म्हणजे माझ्या त्या संघर्ष काळामध्ये तसं काही इन्कम फार नव्हता. मग ते टिकल्यांची काम होतं वगैरे असं ते मला हातभार ते सगळ्याच बायका करतात तसं काही पण जेव्हा तुम्हाला एक कुठला तरी सिनेमा आला होता तेव्हा विद्यार्थ्यांनी सांगितलं की तुम्ही नोकरी सोडा, मी बघते घरात. ती गोष्ट मात्र फार महत्वाची आहे माझ्या आयुष्यामध्ये, टर्निंग पॉईंट. ते काय झालं होतं मला आहे ना, मला 3,000 रुपये पगार होता. 3,000. मी सकाळी 5:30ची ड्युटी करते, 5:30 ते 1:30. आणि त्याच्यानंतर मग नाटकाचा प्रयोग असेल, रिहर्सल असेल, मग एखाद्या दिवस शूटिंग करायचं, मग सुट्टी घ्यायची, मग त्याचे 100 रुपये कट व्हायचे. तर ते करत असताना काय झालं, मला एक सिनेमा आला होता बोडकेचा बाजीराव नावाचा. आणि त्या सिनेमामध्ये मला 15 दिवसाचं काम होतं, 15,000 रुपये मला मानधन मिळणार होतं तेव्हा. तर मला काय शेअर करायला देईना, शेअर करायला देईना. मी थोडासा गरज होतो, ॲक्टर पण आपल्या ॲक्टिंग पण करायचे, हे पण करायचे. तर मला माझ्या मिसेसने विचारलं की काय झालं. ते म्हटलं असं असं मला एक सिनेमा आला आहे, ते 15,000 रुपये 15 दिवसाचे आहेत, पण मला सुट्टीच देत नाही आहे. तर बायकोने एवढाही विचार नाही केला. ते म्हणे नोकरी सोड, तुला माहिती आहे का म्हणे, हे 15,000 म्हणजे तुझ्या 5 महिन्याचा पगार आहे, 3,000चे 15. म्हटलं हां मग ठीक आहे ना, मग पुढे काय, ते काय नाही, आपण 3,000 महिना काढतो, ते आता आपण 15 दिवसात मिळवणार आहे. आपण काय करू, 5 महिन्याचं भाडं देऊन टाकू, 5 महिन्याचं ग्रेशन घेऊ, बाकी वर खर्च इकडे तिकडे असतं. आणि तुझ्या आत्मामधनं नाटकाचे प्रयोग असतात, तिकडे 150-200 रुपये मानधन असतं. आणि तो म्हणे गेली कर. मग म्हटलं पुढे काय, ते म्हटलं काही नाही, एक काम करायचं, तो हा सिनेमा कर आणि खूप प्रयत्न कर काहीतरी दुसरं काम मिळवायला, नाटक हे ते. तो हातात 5 महिने ठेव, त्या 5 महिने जर काही नाही झालं तर तुला 3,000ची नोकरी कुठेही मिळेल. ह्या शब्दावर मी नोकरी सोडली. मला ते 15,000 रुपये मिळाले. आमचं जे ठरलं होतं सगळं ते आम्ही केलं. आणि काय प्रश्न, खूप स्ट्रगल तर करतच होतो. आणि ते सिनेमा संपला आणि माझी 2 सुपर डुपर हिट नाटकं आली, त्यातलं घासररामा आणि आम्ही पासपोर्ट. आणि त्या दोन्ही नाटकात मी हिरो होतो. आणि ती नाटकं एवढी क्लिक झाली, मग त्याच्यानंतर मी मात्र मागे वळून गेलेलं नाही. इथून माझा खास सुरुवात झाली. विद्यावहिनीने जो काही त्याग केलाय, संघर्ष केलाय, एकदा विद्यावहिनींसाठी जोरदार टाळ्या. प्रभाकरजी, वस्त्रारण नाटकपासून तुमचा प्रवास सुरू झाला, पण तुम्हाला खरी ओळख जी दिली ती महाराष्ट्राची हास्य जत्रा. महाराष्ट्राची हास्य जत्रापर्यंत कसं पोहोचलात आणि महाराष्ट्राची हास्य जत्रा तुमच्यासाठी नेमकं काय आहे? म्हणजे मी हास्य जत्रेमध्ये पोचलो म्हणजे कसं आहे, मी अनेक वर्ष नाटक करत होतो, कमर्शियल नाटक. आणि सचिन गोस्वामी सर, सचिन मोठे सर, हे त्यांच्यावरून मी बुलेट ट्रेनमध्ये करायचो, कॉमेडीची बुलेट ट्रेन. कलर्स रनिला होता कार्यक्रम. आणि एक तुमची एक लीक असते, तुम्ही जेव्हा काम करत असता ना, तर काही मुलं ऑडिशन देतात, पण ऑलरेडी मी त्यांच्यासोबत काम केल्यामुळे त्यांना माझ्यावर विश्वास होता, काहीतरी वेगळं पण माझ्या त्यांना जाणवायचं. आणि कॉमेडीची बुलेट काढत असताना ते बंद झाल्यानंतर जेव्हा हा हास्य जत्रा हा शो त्यांनी अरेंज केला चॅनलने, तेव्हा ते ह्या सचिन गोस्वामी आणि सचिन मोंडेकडे दिला. आता ऑलरेडी बुलेट ट्रेनमध्ये मी काम करत असल्यामुळे त्यांनी आम्हाला इकडे ताबडतोब बोलून घेतलं. फक्त मी थोडासा उशीर आलो तेव्हा मी सिरियल करत होतो, तर कारण 7 एक पहिले गेले असेल, 7-8 महिन्यामध्ये तेव्हा चालू झाला. आणि त्याच्यामुळे त्या हक्काचा आपला आहे, त्याने काय त्यासाठी मला स्ट्रगल करायला लागलं. म्हणजे फक्त एवढंच ते की मी बुलेट ट्रेन करत असताना लोक ओळखत होते, पण हास्य जत्रेने खूप ओळखले. अख्ख्या संपूर्ण महाराष्ट्रात, भारतात, जगात हा कार्यक्रम खूप पॉप्युलर झाला, म्हणून मी लोकांना माहिती आहे. पण त्याच्यामध्ये तुमचं कुठलं कॅरेक्टर सगळ्यांना आवडतं माहिती आहे का? मोरे उगाच. तर ते मोरे उगाच आहे ना, त्यातला तो प्रभाकर मोरे, टिपिकल कोकणी माणूस, तो कुठे सापडला तुम्हाला, कुठे दिसला? नाही, कसं आहे माहिती आहे का, आपल्याला दिग्दर्शकाचं कसं असतं. म्हणजे मला, मी कोकणातली तरी भाषा बोलत असतो, शालू उपाधिकारांना म्हणत असतो, तरी सचिन गोस्वामी एक असा आवडी आहे त्या माणसाने, ते शेवटी स्पार्क शोधतात कोणाकडे काय पोटेन्शियल आहे. आणि माझा जो इनोसंटपणा आहे ना, तर मला इतकं माहिती नव्हतं. कदाचित मला स्कूल नाही आहे, मी शिकलो नाही आहे ॲक्टिंग, कुठली कार्यशाळा केली नाही आहे, किंवा मोठ्या मोठ्या स्पर्धा केलेल्या नाही आहे, कुठल्या इन्स्टिट्यूटमध्ये गेलो नाही आहे. जे येतं ते आपण करत राहिलो, पण त्याला एक आकार देण्याचं एक दिग्दर्शक काम करत असतो. तर सचिन गोस्वामींबरोबर सतत काम केल्यामुळे त्यांना मी माहिती होतं की काय करू शकतो, फक्त ते मला सापडत नव्हतं. मग त्याने मला सांगितलं की हा तुझ्यातला हा जो इनोसंटपणा आहे ना, हा फार मोठ्या लेवलला तो घेऊन जाऊ शकतो, तुझी ती स्टाईल होते. आणि मग मी त्या पद्धतीत काम करायला मी करतच होतो, काम अनेक वर्ष करतच होतो.
आणि मग ते करता 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 कसं असतं, एखादं प्रहसन जेव्हा लिहिलं जातं ना, ते एक दिग्दर्शक आणि लेखक एक अंदाज असतो की कुठला माणूस त्या पात्राला जाऊ शकतो. कारण ते मोरेउगा जेव्हा आहे तो एक समीर चौगले आपला चिपळूणचाच आहे, मी चिपळूणचाच आहे. आणि हे जे प्रहसन आहे हा कोकणीच माणूस बोलू शकतो, चिपटे काढू शकतो, काय गेलो होतो माझं नाही गेलं तसं, बाकी कुठल्या भाषेत ती गंमत पण नाही. आणि माझी त्या भाषेवर एवढी छाप पडल्यामुळे माझा तो इनोसंट फार सुंदर असल्यामुळे आणि आमची केमिस्ट्री सगळी माझी फार सुंदर असल्यामुळे ते माझ्याकडे प्रसन्न आलं. प्रभाकरचे प्रश्न खूप आहेत. तुम्ही ठाकरेमध्ये काम केलं आहे, तुम्ही पांघरुणमध्ये काम केलं आहे, सिनेमा केले, मालिका केले, दिग्दर्शन केलं आहे, तुम्ही लिहिता, प्रश्न खूप आहेत. पण तुमचं आज नाटक आहे त्यामुळे माझ्याकडे खूप प्रश्न असून सुद्धा मी ही मुलाखत शेवटाकडे त्याच्या वळतोय, रॅपिड फायरकडे वळतोय मी. रॅपिड फायर, हां, तुम्ही एका वाक्यात उत्तर द्यायचं आणि चटकन उत्तर द्यायचं. प्रभाकर मोरे अभिनेता नसते तर काय झाले असते? प्रभाकर मोरे अभिनेता नसते तर काय असते? शेतकरी झालो. शेतकरी झाला. आता बरोबर. प्रभाकर मोरेंनी खूप कॅरेक्टर केले. प्रभाकर मोरेंनी खूप कॅरेक्टर केले. असं कुठलं वाटतं की करायचं राहिलंय? व्हिलन करायचं. व्हिलन करायला आवडतो. लोकांनी शिव्या घातल्या पाहिजे, कॉमेडी करून लोकांना हसवलं पण मी शिव्या घातल्या. तुमच्यापर्यंत आवाज येतोय ना? एक अडचणीचा प्रश्न, मोठे सर की गोस्वामी सर? दोघे. हास्य जत्रामध्ये गौरव मोरे परत यायला हवाय असं वाटतं? तो त्याचा प्रश्न आहे. प्रत्येक कलाकाराला कळलं पाहिजे आपण कुठं सातत्याने काम करायला हवं. त्या त्या काळाची गरज असते, त्या त्या काळात तुम्ही काम करा, मोठे व्हा, पुढचं माहिती नाही आहे. आणि आमचे सचिन गोस्वामी सर नेहमी म्हणतात, प्रसिद्धी ही कागदाच्या विमानासारखी असते, त्याला इंजिन नाही आहे. आज जी आमची प्रसिद्धी तुम्हाला दिसते ती कागदाच्या विमानासारखी आहे, कधी खाली हे सांगता येत नाही. त्याच्यामुळे जे आहे का तेव्हाच्या तेव्हा करावं, त्याचा आनंद त्याचा आस्वाद तेव्हा घ्यावा. आणि आता जी परिस्थिती आहे ती घ्यावी, कुठे माहिती नाही. अगदी बरोबर. तुमची मुलगी जी आहे खुशी आणि तिचा छोटा भाऊ, त्याच्यामध्ये तुमच्या जवळ अधिक कोण तुमच्याशी बोलतं? दोघे. मस्ती लहान मुलगा करतो आणि आता मुलगी मोठी झाली ती भांडते, एवढंच फरक आहे. म्हणजे भांडतेसाठी ते म्हणे तुम्ही ॲक्टरसारखे राहा, मग आणखी काय वेगळं राहायचं ना. मी म्हटलं काय तुम्ही एवढं, मी ट्रेननी येतो, ट्रेननी का जाता, ती गाडीने येणार, मी ट्रेननी येतो. अरे म्हटलं ट्रेनचा काय प्रवास नाही आहे. हाही एवढे आपली मतभेद असतात. बरं. प्रश्न खूप होते. महेश मांजरेकरांच्या माध्यमातून गावचं मुंबईचं घर कसं झालं हाही प्रश्न होता. पण रॅपिड फायरमधला शेवटून पहिला आधीचा प्रश्न, मुंबईचं घर आवडतं की वाहळचं घर? वाहळचं घर. मी सगळ्या मित्रांना बोलवतो, मैत्रील असतात, आता सगळे राहतात माझ्याकडे. आणि मला गावच खूप आवडतो. पण काय म्हणतात हो, पोटापर्यंत व्यवसाय म्हणून मुंबईत आहे, नाही तर पाय भरतो मुंबईचे, नको वाटतं. प्रभाकरजी मोरे एवढे मोठे सेलिब्रिटी झाले तरी अजून त्यांचे पाय जमिनीवर असतात. तुम्ही मध्ये एक व्हिडिओ बघितला असेल, कोकण कन्या एक्सप्रेसने लाईनमध्ये उभे राहून ते ट्रेनमध्ये चढले होते. प्रभाकर मोरे एवढे मोठे सेलिब्रिटी आहेत, पण त्यांना असं काय वाटतं की माझ्यात अमुक एक गोष्ट कमी आहे माझ्यात? पण मला असं वाटत नाही माझ्या नाही कमी. म्हणजे तुमच्या प्रश्नाचं उत्तर घालतो, मला असं वाटत नाही. कारण काही अपेक्षित नसताना आपण एवढं मिळू शकतो. बरं. काहीच ठरलं नव्हतं आयुष्यामध्ये, पण जे आता काही कमी नाही आहे आणि मी त्याच्यात खूप समाधान आहे. म्हणजे काय कमी असं आपण म्हणू शकत नाही कुठे गोष्ट. बरं. धन्यवाद प्रभाकरजी. मी कमी वेळेत त्यांच्याकडून त्यांचं रिअल लाईफ उलगडण्याचा प्रयत्न केला. एक सेलिब्रिटी असून सुद्धा जमिनीवर पाय असणारा हा कलाकार प्रभाकरजी, तुमच्या पुढील वाटचालीसाठी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ चिपळूण आणि तुमच्याच गावातल्या चिपळूण वासियांतर्फे तुम्हाला मनापासून शुभेच्छा. मी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष मोहनशेठ मिरगर आणि त्यांच्या सहकार्यांना विनंती करतो की त्यांनी कृपया व्यासपीठावर येऊन प्रभाकरजी मोरे यांचा सन्मान करावा. धन्यवाद.